सुरुवातीला बातमी अर्थातच राष्ट्रवादी संदर्भातली आहे, कारण केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी आता आजपासून सुरू होतीये। अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल। सुनावणीसाठी स्वतः शरद पवार हजर राहणार आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल देखील दिल्लीत आहेत। पटेल हे निवडणूक आयोगात मात्र उपस्थित नाहीयेत। शरद पवार गटाकडून ख्यातनाम वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत, तर अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे आपली त्या गटाची बाजू मांडतील। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत आहेत, थेट जाऊया। पणाची खातरजमा निश्चितपणाने करून आम्ही उचललेलं सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून ते पाऊल आहे आणि म्हणून मी आत्ताही दावा करतो की लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बद्दल निवडणूक आयोगाकडनं शिक्कामोर्तब आम्हाला मिळावं अशी आमची सर्वांची एकंदरीत या संदर्भातलं भावना आहे। सर, सुनावणी तर सुरूच आहे, परंतु आपण जर बघितलं तर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे, आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी याचिका आहे, त्याबद्दल तुमचं काय? एक असं की सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी काय याचिका दाखल केली मला त्या ठिकाणी माहिती नाही। सुरुवातीपासूनच एकदा मी काहीतरी हे ऐकलेलं होतं जाहीर की आम्ही न्यायालयामध्ये जाणार नाही, पण त्याच वेळेला जाऊ शकतात। दाखल होत आहेत। राष्ट्रवादीच्या चिन्हाची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपला दावा मजबूत करण्यासाठी शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर स्वतः स्थापन केलेला पक्ष आहे शरद पवार यांनी आणि या पक्षावरचा आपला दावा मजबूत आहे हे सांगण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतली ही चिन्हाची लढाई सुरू होते आणि पहिल्याच दिवशी म्हणजे ही सुनावणीची पहिली तारीख आहे, पहिल्याच दिवशी शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या दारामध्ये आलेले आहेत। जितेंद्र आव्हाड दिसत आहेत आपल्याला, वंदना चव्हाण आहेत आणि हे सगळे नेते जे आहेत ते आता आतमध्ये जाताना दिसत आहेत। बघावं लागेल की निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो नेमका काय येतोय, कारण मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं, संपूर्ण महाराष्ट्रानं खरं तर बघितलेलं होतं की जी लढाई झाली त्याच्यानंतर निर्णय जो आहे तो आलेला होता आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाचं हे कार्यालय आहे। शरद पवार गाडीतून उतरलेले आहेत आणि शरद पवार आता आतमध्ये चाललेले आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोबत वंदना चव्हाण आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, हे सगळे नेते जे आहेत या निवडणूक आयोगाच्या चिन्हाच्या लढाईसाठी दाखल होत आहेत। खरं तर नाट्यमय प्रसंग आहे। निवडणूक आयोगामध्ये स्वतः शरद पवारांनी उपस्थित होण्याची तशी आवश्यकता नव्हती, मॅन्डेटरी नाही आहे, पण तरी देखील एक नैतिक दबाव किंवा आपला पक्ष आहे आणि आपल्या पक्षावरचा आपल्या चिन्हावरचा दावा मजबूत करण्यासाठी स्वतः शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पोहोचलेले आहेत। सुनावणीचा हा पहिलाच दिवस आहे। त्यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी हे ज्येष्ठ वकील युक्तिवाद करणार आहेत। वकिलांच्या युक्तिवादासोबतच जेव्हा चिन्हावरचे दावे होतील तेव्हा स्वतः शरद पवार या निवडणूक आयोगाच्या कोर्टरूममध्ये उपस्थित असतील। खरं तर दावा जो आहे या पक्षावरचा तो अजित पवार गटाचा आहे, त्यामुळे पहिलं आर्ग्युमेंट जे आहे ते अजित पवार गटाकडनं होताना दिसेल आणि त्याच्यानंतर जो त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे ते शरद पवार गटाकडनं होणार आहे। या पार्श्वभूमीवरती आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणीचा पहिला दिवस आहे आणि शरद पवार दाखल झालेले आहेत। याच्या आधी जर आपण बघितलं तर समाजवादी पक्षामध्ये जेव्हा चिन्हाचा वाद सुरू होता तेव्हा मुलायम सिंग यादव यांना सुद्धा निवडणूक आयोगामध्ये म्हणजे ते स्वतः आलेले होते, अर्थात तो निकाल त्यांच्या विरोधात गेलेला होता, पण या वयामध्ये मुलायम सिंग निवडणूक आयोगामध्ये येणं याची खूप चर्चा झालेली होती। कदाचित तशाच पद्धतीची चर्चा, एक नॅरेटिव्ह जे आहे ते हवं असल्यामुळे स्वतः शरद पवार या ठिकाणी स्वतः निवडणूक आयोगामध्ये आपल्याला येताना दिसत आहेत। नक्कीच प्रशांत, जसं तू सांगतोय शरद पवार स्वतः दाखल झाले, काही प्रमुख नेते देखील दाखल झालेत आणि थोड्याच वेळात शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते बाजू मांडताना आपल्याला दिसतील। प्रशांत, आज जसं आपण म्हणतोय की पहिलाच दिवस आहे आणि जसं तू सांगितलंस की अजित पवार गट पहिले आपले बाजू मांडेल, आज प्रामुख्याने कोणते मुद्दे येतील चर्चेला किंवा आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंटला? आजचे नेमका अजेंडा काय असेल? मुळामध्ये जर पहिलं आर्ग्युमेंट अजित पवार गटाचं असेल तर साहजिकच ते असं म्हणतील की या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा पक्षावरचा दावा कसा मजबूत आणि योग्य आहे हे सांगायचा ते प्रयत्न करतील। आतापर्यंत जी कागदपत्र अजित पवार गटाकडून सादर झालेली आहेत त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की 30
जून 2023ला एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 2 जुलैला त्यांनी भाजपच्या सरकारमध्ये जाऊन शपथविधी घेतला, पण त्याच्या आधी 30 जूनला ही बैठक झालेली होती, हा त्यांचा दावा आहे. पाठोपाठ जे आमदार आहेत, महाराष्ट्र आणि नागालँड 2 राज्यामध्ये त्यांचे आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो आता काढून घेतलेला आहे आणि त्यामुळं या 2 राज्यांमधली आमदारांची संख्या जी आहे ती आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 53 पैकी 43, विधान परिषदेतले 9 पैकी 6 आमदार आणि नागालँडमधले 7 असे सगळे आमदार आमच्या बाजूने आहेत, हा अजित पवार गटाचा दावा आहे. दुसरं त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आर्ग्युमेंट हे असेल की जी प्रक्रिया घटनेनुसार व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये. म्हणजे ज्या डेलिगेट्सनी शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड केली त्या डेलिगेट्सची निवड नियमानुसार झालेली आहे की नाही या गोष्टीकडे अजित पवार गट लक्ष वेधेल आणि त्यांचं म्हणणं असेल की या सगळ्या नियुक्त्या केवळ एका पत्राद्वारे व्हायच्या, तिथं लोकशाही नियमांचं पालन व्हायचं नाही. आणि हेच दावे जे आहेत ते आपण शिवसेनेच्या केसमध्ये पण बघितलेले होते. आता पुन्हा वेळ आलेली आहे राष्ट्रवादीतल्या या सगळ्या लढाईची. खरं आहे. आणि अजित पवार गटाकडनं प्रशांत बाजू कोण कोण मांडताना आपल्याला दिसेल, त्याच्याबद्दल काय अपडेट समोर येत आहे? दोनही बाजूंनी ज्येष्ठ आणि निष्णात वकिलांची फौज असणार आहे. कारण आपण बघतोय की गेल्या वर्षभरापासून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग हे रणमैदान बनलेलं आहे. उद्धव ठाकरे गटाची लढाई झाली आणि आता पाठोपाठ शरद पवार गटाची ही कायदेशीर लढाई सुरू होते. शरद पवार यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत, तर अजित पवार गटाकडनं नीरज किशन कौल आणि मणिंदर सिंह हे ज्येष्ठ वकील निवडणूक आयोगामध्ये आपली बाजू मांडतील. आणि जसं सुप्रीम कोर्ट असतं तशाच पद्धतीनं निवडणूक आयोगामध्ये सुद्धा एक कोर्टरूम असते आणि त्या कोर्टरूमचा वापर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रासाठी आता दुसऱ्यांदा होताना दिसतोय. खरं प्रशांत. आणि जसं तू सांगतोयस की ज्येष्ठ वकील आहेत दोन्ही बाजूनी, आणि आता ही दृश्य देखील काही क्षणापूर्वीची जेव्हा शरद पवार इकडे दाखल झाले आणि त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे काही नेते जितेंद्र आव्हाड दिसत आहेत, वंदना चव्हाण दिसत आहेत आपल्याला, आणि थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी सुरू होणं अपेक्षित आहे. तर या घडीची मोठी अपडेट, काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी कुणाची? 30 जूनला अजित पवारांची पक्षाध्यक्षपदावर दावा करणारं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगात पोहोचलं. त्यानंतर 5 जुलैला पक्षाध्यक्षपदी बहुमताने अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा ठराव झाला. आमदार शपथपत्र निवडणूक आयोगात अजित पवार गटाने सादर केली आहे. शरद पवार गटाची सुनावणी आधी घ्यावी असं जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला कॅव्हेट केलं. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीमध्ये 2 गट असल्याचं मान्य करत पुढील कार्यवाही सुरू केली. सुनावणी घेण्याआधी दोन्ही गटाकडनं निवडणूक आयोगाने लेखी उत्तर मागवलं. 3 आठवड्यात पक्षाचं नाव, चिन्ह या संदर्भात कागदपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. आतापर्यंत नेमकं काय काय घडले ते आपण बघतोय. शरद पवार गटाने मग 4 आठवड्यांचा वेळ आयोगाकडे वाढवून मागितला. 8 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने मग शरद पवार गटाला दिले. 8 सप्टेंबरला शरद पवार गटाने उत्तरात राष्ट्रवादी 2 गट नसल्याचं कळवलं. काही जणांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र राष्ट्रवादी एकसंध पक्ष आहे अशी पवार गटाची भूमिका आहे. अजित पवारांच्या उत्तरात बहुसंख्य आमदार हे सोबत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सहमतीने राष्ट्रवादी सत्तेत सामील झाली असा अजित पवार गटाचा दावा आहे. मात्र बहुसंख्य आमदार म्हणजे किती याची आकडेवारी मात्र दिलेली नाही. तर आतापर्यंत हे सगळे महत्त्वाचे मुद्दे, ही क्रोनॉलॉजी, घटनाक्रम आपल्याला समोर आलेला आहे. आणि आता काही क्षणातच सुनावणीला सुरुवात होते. खुद्द शरद पवार हे सुनावणीला हजर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.